नमस्कार. नमस्कार. हा माझा मित्र शुभंकर नगरकर. नमस्कार. याला काय पाहिजे ते दाखवा. ते कानातलं घ्यायचं. हे पहा भरपूर डिझाईन आहेत. साहेब हे बघा, हे कानात छान दिसेल तुमच्या मिसेसला. अहो आमच्या दुकानाची परंपराच आहे. इथं आजपर्यंत ज्या ज्या पतीने पत्नीला थांबा, मिसेस नाही. अच्छा गर्लफ्रेंड. मग तर काय बोलायलाच नको. अहो आमच्या दुकानात ही सुद्धा परंपरा आहे. एकदा का इथे कपल. असंही काही नाही. एक मिनिट. ठीक आहे. हे बघा, हे असंच हवंय. हे पण मिळतील. एक मिनिट हा. साक्षी हे ठेव. हे घ्या साहेब. तेच आहे. हा 200% द्यायचे. थँक्यू. हा, मला एकच हवंय. अहो काय दादा, असं एकच नसतं मिळत. नाही, पण आम्हाला एकाच कानातला हवंय. नाही नाही, तुम्हाला जोडीच घ्यावी लागेल. हा काय? अहो पण असं कसं साहेब? त्याने एक हरवलंय म्हणून त्याला एकच हवंय. हो की नाही शुभू? मम्मी त्याला एक हवंय तर एक देऊन टाका ना. अहो मॅडम, तुम्हाला माहिती आहे असं एक नाही देता येत. बघू. काय किंमत आहे याची? पाहतो. 3125. OMG 3125. 3000. व्हेरी नाईस. थँक्यू मॅम. अरे थँक्यू कशासाठी? जिथे पम्मी तिथे काय कमी. व्हेरी नाईस. नाही हे नाईस बी सगळं ठीक आहे, पण हे द्यायचं कसं? भेटून. नंबर देऊ का? हो. हॅलो. हा ते द्यायचं होतं, ते कुठे देऊ? काय द्यायचं होतं? हॅलो हॅलो. चुकीचा फोन लागला वाटतं याचा. आशू भाजीकडे बघ, मी दळण घेऊन येते.
हॅलो, मी शुभंकर बोलतो. सापडलं कानातलं? मी आणून देतो. काल भेटलो होतो तिथे. संध्याकाळी? नको, संध्याकाळी नको. मला निघता नाही येणार. दुपारी? हा चालेल, दुपारी भेटू. 3 वाजता. ती रिंग द्या. हे तुमचं बिल आणि कानातलं. थँक्स. You're welcome. And all the very best. Bye-bye. आशू, ही साडी झाली ना की दुपारी देऊन येते मी चंदा मामीला. हो. आई, तू नको जाऊ. मी देऊन येते चंदा मामीला. बरं बाई, तू जा. काय ग, काय झालं हसायला? कुठे काय? नक्की काहीही. हा श्री. के हा दुपारी येशील ना माझ्यासोबत? कुठे रे? अरे कुठे काय कुठे, अश्विनीला कानातलं रिंग द्यायला जायचं ना. हे भो, हरवलं कुणी? मी त्यासाठी कॅमेऱ्याची लेन्स विकली कुणी? मी मग तूच जा आणि दे तिला कानातलं. मी कुठे येणार नाही तुझ्या बरोबर. के फार फार तर आहे ना, मी तुला माझी बाईक देऊ शकतो. तेवढं करू शकतो मी तुझ्यासाठी. चल यार. हे बघ, जा बिंदास. तुला भेटल्यानंतर आहे ना मला फोन कर. दे जा. अगं आशू, चंदा मामी का कुठं पळून जाणार आहे का? थोडं सावकाश. हो. बरं आई, येते मी. तू आहेस ना, तर सगळं चांगलंच होणार. चंदा मामी, ए चंदा मामी, ही घे तुझी साडी. कोण? आशू? हो. अगं चंदा नाहीये घरात, ती बाहेर गेलीये. हो का? बरं, ही घे तुझी साडी. बस बस. नको अगं, उशीर होईल ना. येते मी. अगं बस जरा. नेहमीच घाई असते तुला. आत्ता आले मी लाडू घेऊन. बरं. हे घे लाडू. नको. अगं घे ग. खरंच नको. घे. घरी जाऊन खाते मी. हा का? घरी जाऊन काय लय गोड लागणार आहे होयच लाडू? खा माझ्या समोर. बस खाली. बस खा लाडू. थांब, जरा चहा ठेवतो तुझ्यासाठी. अगं, हो हो हो. थांब, पाणी तर पी. थांब. हे घे. काय ग आशू,
कोणी एवढी आठवण काढताय तुझी? आजी येते मी, बोलू निवांत. हा अगं सॉरी, मला यायला जरा उशीर झाला. सॉरी तुम्ही का म्हणताय? खरं तर मी सॉरी म्हटलं पाहिजे. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. मिळालं कानातलं? माझं कानातलं. थँक्यू. निघू मी? आई, मग तुला काय वाटलं शेवंताचं भूत आलंय? आशू बघ ग, काय म्हणते? हॅलो डिअर, हॅपी ना? अच्छा, आत्या आहे का बाजूला? हो. खूप मेहनत घेतली हा एक कानातलं मिळवण्यासाठी शुभूने. हो. एकदम नवकोर कानातलं मिळालं एका मुलीला. म्हणजे? ओ माय माय, अजून शुभू बोलला नाही का? नाही. अगं, दुकानदार ऐकतच नव्हता. एक कानातलं द्यायला तयारच नव्हता तो. आता नशिबाने मी तिथे होते म्हणून बरं झालं, नाहीतर कसं मॅनेज केलं असतं ग शुभूने? कसं आणलं असतं तुझं एक कानातलं? म्हणजे? अगं, म्हणजे त्याने तुझ्यासाठी नवीन कानातलं घेतलंय, ते पण एकच. मज्जा आहे बाबा एका मुलीची. हे बघ, आता ना ते सांभाळून ठेव. दरवेळेला सावरायला तो फोटोग्राफर येणार नाहीये. ओ माय माय, अजून एक ऑडिशन. किती डिमांड असतात ग मला. चल मी ठेवते हा, बाय. काय म्हणाली ग प्रमिला? काही नाही.
मला तुम्हाला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. का? काय झालं? ते मी तुम्हाला भेटल्यावर सांगेन, पण तुम्ही भेटा. हो, मी तिथेच आहे, या तुम्ही. बरं, येते मी. हा के बोल. मग स्वारी परत येते का मुक्काम आहे आज तिकडे हा? तुझी ही गाडी मला आज रस्त्यातच मुक्कामाला ठेवणार असं वाटतंय. म्हणजे तू अजून पोहोचला नाही? अरे ती अश्विनी हैराण होईल तुझी वाट बघून. के अरे मी तिला कानातलं दिलं आणि मी निघणारच होतो, तेवढ्यात तुझी ही बाईक परत बंद पडली. ती होईल रे सुरू. जरा आहे ना प्रेमानं किक मार. आणि प्रेमाचं कसं असतं माहितीये का? बर कळलं. ऐक ना, हा कानातलं दिल्यानंतर काय म्हटली रे ती तुला? काही नाही, कानातलं घेतलं आणि ती निघाली. अरे अरे बिचारा. हो का? नाही, मी निघणारच होतो, तेवढ्यात तिचा पुन्हा फोन आला. मग काय म्हटली ती? काही नाही, मला थांबायला म्हणाली. बघ, अरे केकेच्या गाडीला पण कळतं कुठं बंद पडायचं ते. अरे चालू असते ना तर आतापर्यंत निघाला पण असता तू. के तुला वाटतं तसं काही नाहीये. तिचं काहीतरी काम असावं. ते काय असेल ना त्याचा अंदाज आलाय मला. अरे तिला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. मला हो. महत्वाचं काय सांगायचं असेल रे? ते मी सांगण्यापेक्षा तिच्याकडूनच ऐक. चल, ऑल द बेस्ट. के तू पण ना. का म्हणजे काय झालं? तुम्हाला ही रिंग नकोय का? मला माझं कानातलं हवंय, हे नको. आणि मला समजलंय की तुम्हाला माझं कानातलं नाही सापडलं म्हणून तुम्ही विकत घेतलं ना. हे बघा, माझं त्यामागे काहीच उद्देश नव्हता. मला तुमची घालमेल बघवत नव्हती आणि तुमची रिंग माझ्यामुळे हरवली ना, आणि म्हणून मग मी ही रिंग खरेदी करून तुम्हाला दिली, इतकंच. बरोबर आहे तुमचं, तुम्ही राग मानून घेऊ नका. मी हे कानातलं घेईन सुद्धा, पण ज्या कानातल्यात माझ्या आईचा त्याग आहे, ज्यात तिची माया भावना आहे, ज्यात तिचं प्रेम आहे, ते कदाचित यात नसेल. हे घेऊन मला कानातलं मिळेलही, पण माझ्या मनाचं समाधान नाही होणार. पण माझ्यासाठी तेच कानातलं माझ्या जीवापेक्षा प्रिय आहे. तुम्ही हे कानातलं परत करा, तुमचे पैसे घ्या, कारण माझ्यामुळे तुमचं सुद्धा नुकसान झालेलं मला आवडणार नाही. सॉरी. एक्सक्यूज मी. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत माझा फोन तुम्हाला येईल. मी काहीही करून तुमची रिंग शोधेन आणि सकाळी 10 वाजता तुम्हाला सांगेन की कुठे भेटायचंय. तुम्ही काळजी करू नका.